खरंच ही चळवळ सुरू केली तेव्हा अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ग्राहक चळवळ म्हणजे चळवळ शब्दाचा अर्थ कोणाच्या तरी विरुद्ध, आणि म्हणून ही चळवळ व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आहे का, असे अनेक प्रश्न त्यावेळच्या वर्तमानपत्रामध्ये अनेकांनी उभे केले. पण ही चळवळ कोणाच्या विरुद्ध नाही, ती उचित व्यापाराची पुरस्कर्ती आहे, अनुचित व्यापाराच्या विरुद्ध आहे असं म्हणणं त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी अनेकांच्या समोर मांडलं, अनेकांचे गैरसमज दूर केले. दुसरा गैरसमज असा होता की चळवळ नफ्याच्या विरुद्ध आहे, व्यापारी नफा घेतात ते नफ्याच्या विरुद्ध आहे. परंतु ही चळवळ नफ्याच्या विरुद्ध नव्हती, तर नफेखोरी विरुद्ध होती. अनेकांना वाटलं की ग्राहक चळवळ म्हणजे वस्तू आणि सेवा स्वस्त देणारी चळवळ, परंतु तेही लोकांचा गैरसमज होता. ग्राहक पंचायतीने त्यांच्या मनातला गैरसमज काढला. ही चळवळ स्वस्त मिळण्यासाठी नसून उचित भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर उत्पादन मूल्यावरती आधारित त्याचं मूल्य ठरलं पाहिजे, यासाठी आग्रही आहे. ग्राहक चळवळीने, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक चळवळीने या देशाला 1986 सालीचा ग्राहक संरक्षण कायदा दिला. खरं तर यापूर्वी देखील ग्राहकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे होते, आजही आहेत. परंतु या कायद्यामुळे न्याय मिळत नव्हता. न्याय मिळत असेल तर तो खर्चिक होता. तो जशी खर्चिक होता तसा वेळ काढूपणा होता. आणि म्हणून ग्राहकांना अतिशय कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये न्याय मिळावा म्हणून बिंदुमाधव जोशी, नागपूरचे बॅरिस्टर गोविंदास मुंदडा असे अनेक कार्यकर्ते एकत्र आले. त्याच्यामध्ये मागो वैद्य, खासदार रामभाऊ माळगी अशा अनेकांनी आम्हाला मदत केली. आणि 1969 साली या ग्राहक संरक्षण कायद्याचं प्रारूप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सुरू दिलं. 1969 तर 1986 या प्रदीर्घ काळामध्ये हा संरक्षण कायदा यावा यासाठी आपण प्रयत्न केले आणि 1986 साली हा ग्राहक संरक्षण कायदा आला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत की जो रचना है, स्थापना है, उसकी जो पूर्व भूमिका है वो है वेदना. इस संस्था और इस विचार का जो जन्म हुआ एक वेदना में सब हुआ है. जो हमारे मन में एक वेदना है त्रस्त लोगों के लिए, पीड़ित लोगों के लिए जो वेदना है, उसके कारण हम रह नहीं पाते हैं और ये काम हम निरंतर 50 वर्ष से कर रहे हैं. कितनी बार ऐसा प्रश्न होता है विवेकानंद जी जो है उसको और ग्राहक को क्या निस्बत है, जो हमने विवेकानंद जी को आदर्श एक व्यक्ति तरह के रखा हुआ है. अपने हर एक कार्यक्रम में हम विवेकानंद जी का चित्र रखते हैं, उसका पूजन भी करते हैं. तो विवेकानंद जी ने बताया कि भाई ये जो मंदिरों में पूजा वगैरह करते हैं वो तो ठीक है, परंतु सही पूजा दरिद्र नारायण की पूजा है, गरीब की पूजा है. अगर दरिद्र नारायण की सेवा करोगे तो प्रभु की सेवा है. तो वही काम ग्राहक पंचायत कर रही है और इसलिए ग्राहक पंचायत ने स्वामी विवेकानंद को अपना आदर्श रखकर और हम 50 वर्ष से काम कर रहे हैं. अखिल भारतीय ग्राहक पंचायत का जो काम है एक अभी आंदोलन का स्वरूप ले लिया है. सिर्फ ग्राहक का हित नहीं परंतु राष्ट्र हित और समाज हित दोनों को देखकर और हम काम कर रहे हैं. तो इस प्रकार का एक ग्राहक आंदोलन हम चला रहे हैं. सिर्फ अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक संस्था नहीं है, पर एक अभी एक आंदोलन बन गई है. अगर भारतीय ग्राहक आंदोलन को समझना है, भारतीय ग्राहक आंदोलन में शब्द इसलिए ऊपर कर रहा हूँ कि विदेश में भी आंदोलन, ग्राहक आंदोलन चल रहे हैं, पर उनका लक्ष्य क्या रहता है? सिर्फ ग्राहक को कुछ फायदा करवा देना या व्यापारी को धमकी देना, उससे कुछ ऐंठ लेना, ये सब कार्यक्रम रहते हैं. जबकि हमारा जो ग्राहक आंदोलन है, भारतीय ग्राहक आंदोलन है, वो एक भारतीय चिंतन के ऊपर आधारित है. और इसलिए अगर भारतीय ग्राहक आंदोलन को समझना है तो अखिल भारतीय ग्राहक पंचायत के काम को आपको समझना ही पड़ेगा. ऐसी कोई भी संस्था नहीं है इस देश के अंदर जो भारतीय ग्राहक आंदोलन को हम समझ सके. तो इस प्रकार का अखिल भारतीय ग्राहक पंचायत का जो अपना संगठन है, एक बहुत महत्वपूर्ण विचार को लेकर हम काम कर रहे हैं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं?
अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. दसरा मेळावा आणि शिवतीर्थ हे समीकरण वर्षानुवर्ष ठरलेलं आहे. त्यामुळे कुणी अर्ज केला नाही केला याने आम्हाला काही फार फरक पडत नाही. आमचं वारंवार म्हणणं आहे, एक नेता, एक भाषण, एक मंच आणि एक विचार. शिवतीर्थावरून ही परंपरा चालत आलेली आहे आणि याही वर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर त्याच उल्हासात, त्याच जोशात साजरा होतो. ताई, पुण्यातील ससून रुग्णालयात जो प्रकार घडला त्यावरती गृह खातं आणि आरोग्य खातं कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. कसं बघता? कारण एखाद्या रुग्णालयात ड्रग्ज सापडतो आणि तो आरोपी तिथून मग पळून जातात. आरोग्य खातं आणि गृह खातं कशातच गंभीर नाही आहे हे वारंवार दिसतंय. कारण आपण बघितलं असेल की 226 कोटीचं हाफकिन इन्स्टिट्यूटचं देयक बिल राहिल्याने औषध पुरवठा त्यांनी थांबवला, ज्याचा परिणाम नांदेड संभाजीनगरमध्ये मृत्यूचं तांडव दिसलं. पण अजूनही यावर आरोग्यमंत्री बोलत नाही. ससूनमध्ये जो रुग्ण दाखल केला होता ललित पाटील, या ललित पाटीलच्या संदर्भाने 2 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाशिकात पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषदही फार विचार करण्यासारखी होती. आम्ही पुन्हा वारंवार म्हणतोय की ललित पाटील यांना ससूनला दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते? ते फोन कॉल दादा भुसेनचे होते का? दादा भुसेनचं कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाहीये? आणि थेटपणाने गृहमंत्री यावर बोलण्याचं का टाळत आहेत? आणि आरोग्य आणि गृह खात्याचे प्रश्न एवढे चिंताजनक असताना जाणीवपूर्वक उपकंत्राटदारांच्या हातून टोलचे मुद्दे काढून विषय भरकटवण्याचा प्रयत्न का केला जातो? आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. आंध्रताई ज्या बोलल्या असतील ती वस्तुस्थिती त्यांच्याकडे खरी असू शकते. त्यांच्याकडे काहीतरी कागदपत्र असतील किंवा माहिती असेल त्याच्या आधारावर आंध्रताई बोलल्यात. पण माझं मत आहे, मी त्या सरकारमधला सदस्य आहे आणि सदस्य या नात्याने मी दादा भुसेंनी त्यांच्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, याची सखोल चौकशी व्हावी आणि सखोल चौकशी झाल्यानंतर त्यांनी जर त्यामध्ये ते सुटले तर त्यांनी परत त्या पदावर यावं. पण जोपर्यंत याची सविस्तर चौकशी होत नाही तोपर्यंत दादा भुसेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. ललित पाटीलवर एक सिनेमा होऊ शकतो. आम्ही लहानपणी सिनेमा बघायचो ड्रग माफियांचे, ते आम्ही कल्पना समजायचो, पण खरी कल्पना, खरी वस्तुस्थिती अनेक घडत असतील. ललित पाटीलच्या रूपाने आरोपी दिसलाय, पण असे अनेक ललित पाटील इथे जन्म घेतलेले आहेत या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये. आणि तरुणांचं म्हणजे पंजाबमध्ये मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं पंजाब उडता पंजाब असं ते आलं होतं घरचं, तीच परिस्थिती महाराष्ट्रात व्हायची वेळ आलेली आहे. आणि पुणे शहरात तर नक्कीच आहे. मी मागच्या विधानसभेमध्ये प्रश्न उत्तर केला होता की ड्रग माफियांना आवरा. जी लहान लहान कोवळी मुलं आहेत, लहान लहान, ती प्रचंड व्यसनाधीन झालीत. आणि एवढ्या लहान वयात आपण त्यांच्याकडं पालक असेल, आपण देश त्यांच्याकडे बघतोय आणि सर्व नेते त्यांच्या राजकारणात अडकलेले आहेत. पण देशातल्या सुव्यवस्थेवर, शहरातल्या सुव्यवस्थेवर कोणाचा अंकुश नाही. फडणवीस साहेबांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आता थांबवा.